तर छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या मुद्द्यावरून एकीकडे राजकीय वातावरण तापत असताना दुसरीकडे संघटना आणि पक्ष समर्थनात विरोधामध्ये रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहे। आज छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ हिंदू जनगर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। तर क्रांती चौकातून सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जनगर्जना मोर्चा काढला जाणार आहे। मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे आणि तरी देखील आयोजक हा मोर्चा काढण्यावर ठाम आहेत आणि त्यामुळे आता पोलीस आणि मोर्चा काढणाऱ्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर नामांतरांचं समर्थन करत या मोर्चातून गोहत्या, लव जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा राज्यभर लागू करण्याची मागणी देखील करण्यात येणार आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। थेट आपण सिद्धार्थकडे जाणार आहोत। सिद्धार्थ, मोर्चेकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय मागणी आहे? आता मोर्चाला काही वेळातच सुरुवात होईल। ज्या क्रांती चौकातून मोर्चा सुरू होणार आहे फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हिंदू जनगर्जना मोर्चाचे समर्थक या ठिकाणी आले। आपल्याला माहित आहे की इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर या नामांतराला विरोध केला, तर त्याच्या विरोधात समर्थनार्थ हिंदू संघटना असतील, हिंदू पक्ष असतील, हे सगळे जण आपल्याला बघतोय की रस्त्यावर उतरलेले आहेत। एकदा क्रांती चौकामध्ये हजारोच्या संख्येने तरुण या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ आलेली आहेत आणि या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे। मात्र या ठिकाणी गर्दी फार मोठ्या प्रमाणात होते आहे। निश्चितपणे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होऊ शकतो। माझ्यासोबत राजेंद्र जंजाळ आहेत, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष। दादा, काय म्हणाल? खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमते, पण तुम्हाला परवानगी नाकारण्यात आलेली। हे बघा, हा मोर्चा काढण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही। हा मोर्चा कोणत्या एका राजकीय पक्षाचा नाही, हा मोर्चा कोणाच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही। हा मोर्चा आहे छत्रपती संभाजी महाराजाच्या नावाच्या अस्मितेसाठी आणि त्याच्यासाठी किती गुन्हे दाखल झाले तर एकही हिंदू युवक या ठिकाणी मागे सरकणार नाही। शिवतीर्थाच्या साक्षीने सांगतो, या जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर या ठेवण्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढण्याची प्रत्येक मानसिकता हिंदू युवकांनी तयार केलेली आहे। त्याच्यामुळे परवानगी असो किंवा नसो, हा मोर्चा निघणार म्हणजे निघणार। आणि या मोर्चामध्ये हत्याबंदीचा कायद्याचा असेल, धर्मांतर कायद्याचा, ते विषय कशासाठी इथे छत्रपती संभाजीनगरला विरोध आहे? हिंदूंसाठीचे जे महत्वाचे विषय ते सगळे विषय या मोर्चामध्ये घेतले जाणार आहे। आपण बघितलं असेल, नवजाच्या नावाखाली अनेक हिंदू तरुणांना फसवून त्यांच्या जीवन उद्ध्वस्त केलं जातंय। ते कुठंतरी थांबलं पाहिजे, गो हत्या बंद झाली पाहिजे, ही हिंदूचीच मागणी आहे आणि आजचा हा मोर्चा हिंदूच्या मागणीसाठी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। मोर्चामधले सगळे आक्रमक कार्यकर्ते दिसत आहेत। घोषणा बघून असं वाटतं की खूप आक्रमक आहेत। शहरात शांतता राखली जाईल, शहरात शांतता राहील याच्यासाठी तुम्ही पावलं उचलणार? हे सगळे युवक किती आक्रमक असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांच्या मनामध्ये आहे। 18 पगड जातीला एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास यांच्या हृदयामध्ये आहे। यांच्यामुळे कोणत्याही जाती धर्माच्या माणसाला त्रास होणार नाही, ही शिकवण त्यांना छत्रपती शिवाजी महाराजाची। त्याच्यामुळे आम्ही कोणाला त्रास देणार नाही, परंतु कोणी आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तो सहन सुद्धा केला जाणार। पोलीस सुद्धा तुम्हाला इथून जाऊ देणार नाही अशी शक्यता, कारण परवानगी नाही। पोलिसांनी पोलिसाचं काम करावं, आम्ही आमचं काम करू। पोलीस आणि कार्यकर्त्याचा संघर्ष अटळ आहे। संघर्ष पोलिसांशी करायची आवश्यकता नाही। आमचं भांडण पोलिसांशी नाहीये, आमचं भांडण पोलिसांना आव्हान देणारा एमआयएमच्या भडव्या इम्तियाज जलीलशी आहे। निश्चितपणे आपण बघितलं की गर्दी दाखवावी, कारण फार मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आहे। निश्चितपणे या ठिकाणी मोर्चाला परवानगी नाही। मात्र या ठिकाणी जो जमाव जमलेला आहे, तरुण जमलेले आहेत, त्यांच्या घोषणा बघू शकतो। तर आपण पाहिलं, छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या मुद्द्यावरून एकीकडे राजकीय वातावरण तापत असताना दुसरीकडे संघटना आणि पक्ष समर्थनार्थ विरोधामध्ये रस्त्यावर उतरलेली आपण ही मोर्चेकरी पाहतोय। भगव्या टोप्या आणि हातात झेंडे घेऊन अखिल हिंदू समाजाच्या एकजुटीनं आज हे सगळे रस्त्यावर उतरलेले आहेत। तर गोहत्या, लव जिहाद याला विरोध करत हे सगळेजण आज या ठिकाणी एकत्र जमलेले असून क्रांती चौकातून सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जनगर्जना मोर्चा हा काढण्यात आलेला आहे। तर मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। मात्र कोणताही राजकीय हेतू या मोर्चाचा नाही आणि त्यामुळे आम्ही हा मोर्चा काढणारच अशी भूमिका
मोर्चेकरी आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे. तर विविध घोषणा दिल्या जात आहेत. गोहत्या, लव जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा राज्यभर लागू करण्याची मागणी देखील या मोर्चाद्वारे केली जाते. छत्रपती संभाजीनगर इथली ही आपण दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी हे सगळे मोर्चेकरी एकत्र जमलेले आहेत. नामांतराच्या मुद्द्यावरून एकीकडे राजकीय वातावरण तापलेलं असताना आता दुसरीकडे संघटना आणि पक्ष समर्थनार्थ विरोधामध्ये आज हे नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत. तर छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ हिंदू जनगर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं असून क्रांती चौकातून सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जनगर्जना मोर्चा हा काढला जातोय. तर आता बातमी ती म्हणजे माजी